गाईचे साजूक तूप तयार करण्याची रेसिपी सांगत आहे बघा। सर्वात आधी काय करायचं तर मी घरी काय करते, अर्धा लिटर दूध घेते, तर त्यातून चमचा 2 चमचा जी साय निघत असते तर ते एका तांब्यामध्ये गोळा करून फ्रीजमध्ये ठेवत असते। मग नंतर 15 दिवसांनी ते काढून घेते। तरी 15 दिवसाची साय गोळा झालेली असते। तिथे गोळा झालेली साय असं एका पातेल्यामध्ये विरजण लावत असते, थोडं चमचाभर दही टाकून सनी ते 8-9 तास तरी ते तसंच ठेवते। म्हणजे रात्रभर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी काढलं तर अशा पद्धतीची लोणी निघत असते। आणि मग ते लोणी काय करायची तर एक असं म्हणजे जे आपण भाजी वगैरे करतो ते कढई वगैरे राहते तर त्यावर ते ठेवायची आणि ते सगळं गरम करून घ्यायचं। म्हणजे सुरुवातीला फुल आचेवर ठेवायचं, नंतर मीडियम आच करून ते तसं होऊ द्यायचं आणि ते झाल्याच्या नंतर मग ते बघा मी गॅसवर ठेवली आहे, नंतर ते तूप तयार होत असते। तर तो व्हिडिओ काढायला मी विसरली बघा। अशा पद्धतीचं तो तूप तयार झालेला आहे आणि हे ते खरकट राहिलेलं आहे तर ते आपण टाकून देत असतो। तर अशा पद्धतीने हा गाईचं साजूक तूप तयार झालेलं आहे।